नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षयकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजचा हा व्हिडिओ फक्त आणि फक्त शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी जे देणार आहेत त्यांच्यासाठी आहे। मग आता जी काही 2021 ला परीक्षा झाली होती त्या परीक्षेमध्ये काही कारणास्तव किंवा वैयक्तिक कारणास्तव घर आहे, संसार आहे, काहीतरी परिस्थिती झालेली असते किंवा काहीतरी अशी घटना घडलेली असते, त्या घटनेमध्ये त्यांचा अभ्यास झालेला नसतो। मग मध्येच आपली परीक्षा एक महिना लांबणीवर गेली, 31 ऑक्टोबरला झाली, 30 ऑक्टोबरला केली, मग परत नोव्हेंबरला झाली, मग नोव्हेंबरच्या अगोदर दिवाळी होती। अशा ज्या काही चक्रांमधून जे पडले आहेत त्यांच्यामध्ये त्यांचा अभ्यास झालेला नाही। मग याच्यामध्ये महिला वर्ग भरपूर होता, या घर संसारामध्ये दिवाळीमध्ये यांचा अभ्यास झालेला नाही, घर संसार सांभाळून लेकरं वगैरे सांभाळून। मग यात असे अनेक विद्यार्थी आहेत जे की बसचा संप चालू होता त्याच्यामध्ये अडकले होते, मग बस वेळेवर भेटली नाही म्हणून वेळेवर पोहोचले नाहीत। अशा असंख्य कारणांमुळे त्यांना टीईटीची परीक्षा देता आली नाही किंवा जे दिले मग त्यांचा अभ्यास झालेला नसेल, झालेला असेल पण परीक्षेमध्ये काही समजलं नसेल, प्रश्न खूप फिरून टाकलेले होते। मग असे काहीचे काही कारण होते, मग जे काही 12 भानगडी झाल्या ह्या सर्वांतून जे काही पास झाले नाहीत हा व्हिडिओ फक्त आणि फक्त त्यांच्यासाठी आहे। जे टीईटी पास झालेले आहेत त्यांनी दुसऱ्यांदा सांगा, म्हणजे जे टीईटी सध्या पास झालेले नाहीत, जे नव्याने देणार आहेत आणि आपल्या चॅनलवर असे बरेचसे आहेत जे की फर्स्ट टाइम आता इथून टीईटी देणार आहेत। मग आता जे काही फर्स्ट टाइम देणार होते, ज्यांनी दिलेली आहे फर्स्ट टाइम पण पास झाले नाहीत, जे सर्व काही पास झाले नाहीत, हे विद्यार्थी पास झाले नाहीत, काही कारण असू जे पास झाले नाहीत, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त त्यांच्यासाठी आहे। तर आता टीईटी पास करायची आहे, कशी पास करायची आहे, का पास करावी लागेल आणि कशासाठी हा हट्टास। आता इतका गोंधळ चालू आहे, मग शिकून काही उपयोगच नाही, टीईटीचा अभ्यास करून तरी काय उपयोग, पैसे देऊन पास होत आहेत, मग शिकून काय उपयोग, पैसे देऊनच नोकरी लागत आहे, नकोच मला शिकायचं, असले काही विचार येत आहेत। ते सर्व विचार टाकून द्या, असले विचार आणूच नका। आणि एक गोष्ट लक्षात घ्या, शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी पास होण्याशिवाय पर्याय नाही आणि टीईटी पास असलेलाच शिक्षक भविष्यामध्ये शिक्षक म्हणून संबोधला जाणार आहे। शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटीचाच लॉंग फॉर्म आहे। शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे याच्यामध्ये सरळ सरळ अर्थ काय आहे, तुम्ही शिक्षक होण्याच्या लायकीचे आहात का, त्या तुमच्यामध्ये तितकी क्वालिटी आहे का, तुमच्यामध्ये तितकी क्षमता आहे का, तुम्ही शिक्षक होऊ शकतात का, याचा सरळ सरळ अर्थ तसा आहे। लायकी असा अर्थ आहे म्हणजे मनाला लागतो म्हणून मी तुम्हाला सांगत आहे, म्हणजे तुम्ही अभ्यास करावा त्या दृष्टिकोनातून सांगत आहे। आणि आता एक गोष्ट लक्षात घ्या, जे काही टीईटीचा स्कॅम चालू आहे, जी काही टीईटीचे घोटाळे चालू आहेत, याच्याहून टीईटी परीक्षा रद्द होईल, भविष्यामध्ये टीईटीची परीक्षा होणार नाही, असले जर विचार तुमच्या डोक्यामध्ये आले तर तुम्ही टीईटी आणि शिक्षक कधीच होऊ शकणार नाहीत। असले विचार बिलकुल आणायचे नाहीत, कारण आपल्या संपूर्ण भारतामध्ये टीईटीची परीक्षा चालते, ती वेगवेगळ्या नावाने त्यांच्या राज्यामध्ये चालते। पंजाबमध्ये असो, अरुणाचल प्रदेशमध्ये असो, हैदराबादमध्ये असो, कर्नाटकमध्ये असो, सेंट्रल गव्हर्नमेंटची सुद्धा टीईटी आहे, प्रत्येक जण देतात। टीईटी कधीही आता भविष्यामध्ये रद्द होणार नाही। त्या दृष्टिकोनातून एक गोष्ट लक्षात घ्या, टीईटी ही आपल्या पाचीला पुजलेली आहे, त्या दृष्टिकोनातूनच आपल्याला अभ्यास करायचा आहे। मग आता जे नुकतेच टीईटीची परीक्षा दिलेली आहेत, पास होऊ शकले नाही, त्यांना एक गोष्ट लक्षात आलेली असेल की बाबांनो, टीईटीचा पेपर म्हणजे टीईटी पास होणं येड्या गबळ्यांचं काम नाहीये, त्यासाठी अभ्यास करावा लागतो, त्यासाठी 3 स्टेप कराव्या लागतात। कोणत्या 3 स्टेप? सर्वप्रथम टीईटीचा पॅटर्न समजून घेणे, मग अभ्यास करणे, जे अभ्यास केलेला आहे त्याचा उपयोग परीक्षेमध्ये करणं, अशा 3 गोष्टी या टीईटी मध्ये महत्त्वाच्या आहेत। टीईटी मध्ये अभ्यास कसा करावा लागतो तर ओळ ना ओळ वाचावी लागते, कोणता प्रश्न कधी विचारला जाईल काही सांगता येत नाहीये, कोणत्या पुस्तकातली कुठली ओळ विचारली जाऊ शकते याची शाश्वती देता येत नाहीये। आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट एक लक्षात घ्या, पेपर 1 जर देत असाल तर तुमच्या मनामध्ये सर्वप्रथम एकच प्रश्न पडलेला असतो की शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर 1 हा 1ली ते 5वीचा असतो आणि त्याच्यामध्ये अभ्यासक्रम हा सुद्धा 1ली ते 5वीचा दिलेला असतो। अरे बाबांनो, आता जो काही 1ली ते 5वीचा पेपर झालेला आहे त्याच्यामधले प्रश्न बघितले तर पायाखालची जमीन सरकेल, इतके अवघड होते। मी वारंवार मागच्या वेळेस सुद्धा सांगितलं होतं की पेपर 1 हा 1ली ते 5वीचा जरी असला तर 1ली ते 8वी पर्यंतचा अभ्यासक्रम विचारला जातो, 8वी पर्यंतचे प्रश्न विचारले जातात। पण यावेळेस तर त्यांनी हद्दच पार केली,
पेपर 1 हा 1ली ते 5वीचा असला आणि अभ्यासक्रम त्याने 1ली ते 5वीचा जरी दिलेला असला तरी प्रश्न हे 10वीच्या वर्गापर्यंत विचारले होते, म्हणजे 10वी पर्यंत विचारले होते आणि आता ते स्किप करत आहेत, कुठलाही वर्गाचा प्रश्न विचारत आहेत। त्यामुळे पेपर 1 हा 1ली ते 5वीचा जरी असला तरी आपल्याला 1ली ते 10वी पर्यंतचा अभ्यास करणं गरजेचंच आहे, त्याच्याशिवाय पर्याय नाहीये। आणि आपल्याला असे काय ढिगारावर पुस्तकं वाचायचे नाहीयेत, काय आहे मराठीला मराठीचं पुस्तक वाचायचं, इंग्लिशला इंग्लिश ग्रामरचं वाचायचंय, गणितसाठी गणिताचं कुठलेही घ्या आणि गणितामध्ये कुठले प्रश्न विचारले जातात ते टिप्सचा व्हिडिओ पहा, त्याच्यातून तुम्हाला माहिती मिळून जाईल। आणि आपल्या टीईटीचा म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल इतका कमी का लागतो याचा कधी शोध घेतलाय का? अहो मराठी तुम्हाला मार्केटमध्ये मिळतं, इंग्लिश तुम्हाला मार्केटमध्ये मिळतं, गणित शिकवणारे भरपूर आहेत, वेगवेगळे ट्रिक्स देतात, टिप्स देतात, सर्व सांगतात, ह्याच्यातून पास होतात का? नाही। आपल्या टीईटीचा रिझल्ट कुठं असतो? पेपर 1 जर असेल तर आपल्या टीईटीचा रिझल्ट हा परिसर अभ्यास आणि मानसशास्त्र या विषयावर निघतो। आता महाराष्ट्रामधील बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहिती नाहीये की बाबा मानसशास्त्राचा सिलेबस किंवा मानसशास्त्राचे प्रश्न हे कुठून विचारले जातात आणि असले प्रश्न सुद्धा असतात का परीक्षेमध्ये इतकं फिरून विचारतात की ते वाचताना नाकी 9 येते, कळत नाही, रिझल्ट हितच जातो। मग राहतो परिसर अभ्यास मध्ये तर इतका भरमसाठ पसारा दिलेला आहे आणि 2-3 प्रश्न हे जनरल नॉलेजवर विचारले जातात। आणि आता हा जो काही परिसर अभ्यास मधला घटक आहे, इतिहास आहे, भूगोल आहे, नागरिकशास्त्र आहे, विज्ञान आहे, परिसर अभ्यास आहे आणि इतरत्र असा विचारला जातो, हा घटक कुठून विचारला जातो हे बऱ्याच लोकांना माहिती नाहीये, बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नाही। ते काय करतात, मार्केटमधलं आले पुस्तक घे वाच, ठोकळा घे वाच, नाही अशाने पास होत नाहीये। आणि प्राथमिकचे पुस्तक काय असते प्राथमिकच्या पुस्तकामध्ये, ह्याच्यातून काय असते, युनियन काय विचारणार, मी 10वीला 12वीला एवढे टक्के घेतलं, तेवढे टक्के घेतलं, मला येत नाही का, ह्याच्यामध्येच जातात। त्यामुळं आपल्या टीईटीचा रिझल्ट कमी लागतो। आपला रिझल्ट लागण्यासाठी अभ्यास करण्यासाठी 3री पासून म्हणा 1ली पासून म्हणा 10वी पर्यंतचे पुस्तकं मस्ट आहेत। तो कोणताही विषय असो, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र आणि विज्ञानासाठी तर 3री पासून ते 10वी पर्यंतचे पुस्तकं लाईन टू लाईन वाचणं गरजेचं आहे, त्याच्याशिवाय तुम्ही टीईटी पास होऊ शकत नाही, त्यासाठी एवढ्या गोष्टी कराव्याच लागतात। मग आता आणखीन बरेचसे आहेत की आतापासूनच सुरुवात केलेली आहे, त्यांना ठेच लागलेली आहे, परीक्षेमध्ये ते पास होऊ शकलेले नाही, त्यांच्या मनाला खूप लागलेली आहे, मेहनत खूप घेतलेली आहे, तरी सुद्धा काही कारणास्तव पास झालेलं नाहीये। ठेच लागल्यामुळे त्यांना आता टीईटी पास करायचीच आहे, ते जिद्दीला पेटलेले आहेत, ते अभ्यासाला लागलेले आहेत, पण त्यांना आता एक कळत नाहीये की अभ्यास आणखीन कुठून सुरू करावा, परीक्षा भविष्यामध्ये होईल का नाही, मग झाली तर कधी होईल, ते पुढले प्रश्न आहेत, आपलं काम काय आहे, आपण नापास झालोय ना, आपण टीईटी पास होऊ शकलो नाही, प्रश्न नाही, मॅटर काहीच करणार नाही ना, नाही तर नाही, मनाला समजून घ्या, मी आता पास होणारच, त्या दृष्टिकोनातून कामाला लागा। तुम्हाला अनुभव आहे, पेपर कसा होता, कसा सोडवला, कुठं चुकला ते कळालं, तिथून सुरुवात करा। मग जर खरंच आणखीन तुम्हाला याच्याबद्दल आणखीन माहिती पाहिजे असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तुम्हाला एक नियोजन करून देतो की बाबा इथून पुढल्या काळापर्यंत तुमचा टीईटीचा 100% अभ्यास कसा होईल आणि तुम्ही 100% कसा पास होणार, तेही क्लास न लावता, कोणतीही मार्केटमधले पुस्तकं न घेता, लक्षात घ्या, कोणताही क्लास न लावता, मार्केटमधले कुठलेही पुस्तकं न घेता तुम्ही टीईटी पास होतात, हे मी गॅरंटी देऊन सांगतो, मी तुम्हाला पास करून देतो। आता पैसे देऊन पास करून देतो असं नाही, एकदम प्रॉपर नोट्स, अभ्यास कसा करायचा, काय नाही ते सर्व व्यवस्थितपणे सांगून पास करणं होणार म्हणजे होणार तुम्ही, त्या दृष्टिकोनातून एकदम व्यवस्थित माहिती सांगतो। पण आता जे टीईटीचा खरंच अभ्यास करणार आहेत ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा, म्हणजे टीईटीचा अभ्यास काय करायचं, कोणत्या विषयासाठी आता सध्या इथं वाचणं योग्य राहील, मग परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणखीन काय वाचायचं त्या काळात सांगेल। मग आता खरंच जे टीईटीची परीक्षा देणार आहेत त्यांना अभ्यास करावा वाटतो, मग आता त्यांना सुचत नाहीये कुठून सुरुवात करू, नियोजन कसं लावू, कोणत्या विषयाला किती वेळ देऊ, आता भरपूर वेळ आहे, मन लागत नाही, मग त्यासाठी काय करावं, असे जेवढे काही प्रश्न आहेत ते सर्व तुमचे क्लिअर होतील। फक्त मला एकदा असं समजू द्या की बाबा खरंच आतापासून टीईटीचा अभ्यास करणारे किती आहेत, म्हणजे मला सांगायला योग्य जाईल, त्यांच्याबद्दल मला थोडासा विचार करून एकदम व्यवस्थित टाइम टेबल करून मग त्याच्यामध्ये एकदम व्यवस्थित प्रॉपर माहिती, जे की आत्ता परीक्षा झालेली आहे या परीक्षेच्या दृष्टिकोनातून भविष्यामध्ये परीक्षेमध्ये कसं विचारलं जाईल त्या दृष्टिकोनातून एकदम सविस्तर माहिती सांगतो। त्यासाठी व्हिडिओच्या खाली कमेंट करा आणि तो व्हिडिओ हवा आहे म्हणून असं टाका, किंवा नेक्स्ट
टीईटी प्लॅन टाका, मग मी टीईटीचा प्लॅन बनवून देतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. ठीक आहे, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्ही खरंच अभ्यास करणार असाल टीईटीचा तर तो सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी तुम्हाला एकदम प्रॉपर माहिती देतो, त्यासाठी एकदम व्यवस्थित व्हिडिओ बनवतो. त्यासाठी एकदम चांगला व्हिडिओ बनवला, तुमच्या मनातील सर्व प्रश्न निघून जातील. तुम्हाला एकदम उत्साह येईल अभ्यास करायला आणि अभ्यासाच्या दिशेने योग्य वाटचाल होईल तुमची. तर ठीक आहे, हा व्हिडिओमध्ये एवढंच. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ पाहून तुमचा जर काही फायदा होत असेल तर तो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर फायदा होत असेल, तुमचा फायदा होत असेल तर दुसऱ्याला शेअर करा, म्हणजे त्यांचा सुद्धा फायदा होईल. लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा, त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबा व ऑल नोटिफिकेशन बेल ऑन करा. बस.